मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी। हे शेवग्याच्या शेंगा आहे, आपण त्याचा काप करूया। छान छोटे छोटे आपल्याला असं कापून घेऊया। डाळीत शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची आज आपल्याला। तुरीच्या डाळीत शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची। याची सालं काढूया आपण पूर्ण। याची सालं अशी निघाले। हे आपले शिलून झाले। आता आपण हे शिलून झालेलं आहे। आपण साहित्य पाहूया। आता आपल्याला डाळीतलं करायचे आहे। डाळीतल्या शेंगा करायच्या आपल्याला। ही डाळ अद्दर कच्ची शिजवायची आपल्याला। तर लागणारे साहित्य पाहूया। डाळ, मीठ, हळद, तेल, मसाला, एक टमाटर घेतले मी, कोथिंबीर, एक कांदा, थोडंसं लसणाचं काप, जिरं आणि मोहरी। आता आपण याला थोडंसं पहिले आपण डाळ धुवून एक शिट्टी अद्दर कच्ची शिजू द्यायची। याला जास्त शिजवायची नाही। याला ही डाळ आपण आता कुकरमध्ये टाकली। त्याच्यात थोडीशी हळद टाकून आपण त्याला फक्त अद्दर कच्चीसाठी आपण एक शिट्टी घेऊया। त्याच्यात पाणी टाकूया, थोडीशी हळद, हे आपण थोडीशी अद्दर कच्ची आपण शिजवून घेऊया। मीठ टाकून, थोडं मीठ टाकू। छान त्याला मीठ लागून जाते आतमध्ये। थोडस आपण त्याला शिजून घेऊया। ही डाळ झालेली आपली अद्दर कच्ची आणि हे शेंगा थोडंसं आपण मीठ आणि हळद टाकून थोडंस होऊ दिलेलं आहे हिरव्या। याची चव छान लागते। आता आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात एक बुटलं तेल टाकायचं आपल्याला। आता हे तेल झालेलं आहे आपलं। आपण थोडी त्याच्यात मोहरी टाकूया, थोडं जिरं टाकूया। तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी कलमी आपण थोडीशी टाकूया। असेल तर टाकायची कलमी, नाही तर नाही टाकायची। आणि आपण त्याच्यात आता कांदा घालूया। छान कांदा लालसर होऊ द्यायचा। याच्यातच आपण लसण टाकूया, थोडं लाल रंगावर होऊ द्यायचं हे आपल्याला। लाल झालेलं आहे। आता हे आपण त्याच्यात तिखट टाकूया। एक चम्मच तिखट टाकू आपण। आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे। थोडी हळद टाकायची, एक चम्मच मसाला टाकायचा आणि आपल्याला हे टमाटर टाकायचे। छान आता एक जीव द्यायचं आपल्याला। हे एक चम्मच मीठ टाकायचं।
थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि हा मसाला छान होऊ द्यायचा. एक जीव झाला याला आणि याला तरी पण आले. आपण आता ही डाळ टाकूया आणि शेंगा पण टाकू. थोडं कोथिंबीर टाकू आपण, थोडंसं आणखी पाणी टाकू याच्यात आणि एक उकळी येऊ द्यायची त्याला. कच्च्या डाळीतली शेंगा छान लागतात भाजीची. आता आपल्या शेंगा पण झालेल्या आहे आणि डाळ पण झालेली आहे. आपण आता बाउलमध्ये काढूया. आता आपली भाजी झालेली आहे. डाळीतल्या शेंगाची भाजी खायला छान लागते, भातासोबत पण छान लागते. डाळीतल्या शेंगा झालेल्या आहे आणि खायला पण छान लागतात. भातासोबत पण खायला चालते आणि पोळीसोबत पण. माझी भाजी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा.